रामकृष्ण हरी. आज आपण बनवतोय रताळाचा उपमा. उपवास असो किंवा नसो आपण हा उपमा खाऊ शकतो. बघा आपण काय काय घेतलंय. हे छान असे रताळ मी स्वच्छ असे धुवून घेतले. त्यात एक बटाटा घेतलाय. ही आली आपली हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर आणि शेंगदाणे. चवीनुसार मीठ येईल यात. आणि बघू आता आपण हे छान असे किसून घेते मी. साळून आणि किसून घेते. आपले रताळ छान असे साळून झाले. आता आपण किसून घेऊ. हे असे छान असे किसून घेऊ. त्यात मी एक बटाटा पण घेतलाय. असे मस्त असे किसून घेऊ आपण रताळ. उपवास असो किंवा नसो आपण हे रताळाचा उपमा करतो बर का. खायलाही छानही लागतो आणि पौष्टिक असतो हा. हे बघा. आणि हे रताळ आपण जेव्हा किसतो तेव्हा आपल्याला असे काळपट होतं बरं का ते. मी सोलायच्या आधी पण आहे ना धुवून घेतले होते. आता धुवायची गरज नाही, कारण आता जर धुतले त्यातले ते प्रोटीन प्रथिने कमी पडता. मग हे बघा किती छान होतोय आपला हा रताळाचा आणि बटाट्याचा किस. मी आता हे पूर्ण असं छान किसून घेते. आपली रताळ किसून झाली. बघा आपली कढई पण छान तापली अशी. हे बघा आता आपण फोडणी बनवतोय बर का. आपण टाकू आता आपले हे जिरे. ही मिरच्या आपण मिक्सर मधून काढून घेतल्या बर का. मी तुम्हाला शेंगदाणे दाखवले, त्यातले थोडे भाजून आणि अख्खे शेंगदाणे टाकणार आहे बघा. उपमा बनवतोय आपण त्यामुळे अख्खे शेंगदाणे पण वापरणार आहे. हे बघा हा आला आपला किस. बघा 2 मिनिटं झाले किसून, तरी पण लगेच असं तांबट सर असं होत चालला बर का. हे आपण छान असे एकजीव करून घेऊ. मी जास्त तूप नाही वापरले, अगदी थोडं तूप वापरले. बघा यात आपण मीठ टाकणार आहे आता चवीनुसार. हे बघा हे आपलं आलं मीठ, चवीनुसार मीठ टाकलं मी. छान असं एकजीव करून घेऊ आणि वाफेवरच होणार आहे आपला उपमा बर का. पाणी वगैरे वापरायचं नाही, बिलकुल वाफेनेच होणार आहे. एकदम छान असं होतो बघा. लगेच कलर बदलत चाललाय बघा त्याचा. उपवास असेल ना तर साबुदाणा, भगर किंवा भगरचे थालीपीठ तेच खाऊन कंटाळा येतो. म्हटलं चला आता थोडं वेगळं बनवू. रताळ आणलेली होती, चला म्हटलं आता त्याचं छान असं उपमा बनवू. आता आपण याला वाफ भरत ठेवणार आहे बर का. 2 मिनिटं छान अशी वाफ काढून घेऊ. आणि पाणी नाही टाकणार आहे आपण बर का. हे बघा हे मी वाफ भरायला ठेवले. बघा आता आपण परत एक वेळेस छान असं हलवून देऊ. बिना पाण्याचंच बनवणार आहे आपण बर का. हे बघा असं छान वाफ भरतोय. अगदी बिना पाण्याचं कसं शिजणार आहे याचं आपण तुम्हाला मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ मध्ये. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा. किती निबर असे ना तरी पण बिना पाण्याचं शिजला जातो बर का. याची ट्रिक सांगते मी तुम्हाला. बघा आता परत आपण याला वाफ भरायला ठेवू. मी आता छान असे शेंगदाणे मिक्सर मधून काढून घेते. छान वाफ भरते. आपण असं हा उपमा फक्त वाफेवर शिजवलाय बर का. बघा आपण यात आता टाकणार आहे थोडं लिंबू. हे आलं आपलं लिंबू.
ही आपली कोथिंबीर छान असं मिक्स करून घेऊ. आपला उपमा शिजलाच आहे, पण अगदी 1 मिनिटात थोडं बाकी आहे, त्यामुळे मी आता कोथिंबीर आणि लिंबू टाकलं. आणि मी तुम्हाला बोलली ती बघा, मी पुढे सांगणार आहे की आपला उपमा रताळाचा असून बिना पाण्याचं कसं शिजवणार आपण टाकल्या लगेच आणि त्यात बटाटा पण होता ना, मीठ टाकलं, बटाटा आणि मीठ, रताळ हे मिक्स झालं. त्या तिघांचं अगदी छान असं थोडंसं किंचित असं त्याच आपलं पाणी तयार होतं आणि त्या पाण्याने आपलं रताळ्याचा उपमा शिजून जातो. बघा, मी आता हा टाकते शेंगदाण्याचा कुटा. याने छान टेस्ट येते बरं का. हे बघा, छान उपमा झालाय आपला. दिसतो पण किती सुंदर बघा. खायलाही वेगळं, पौष्टिकही होतं आणि वेगळा एक पदार्थ पण होतो बघा. तुम्ही नक्की अशा ह्या पद्धतीने तुम्ही पण असा उपमा बनवा, खा आणि मला कमेंट मध्ये सांगा नक्की तुम्ही कुठून बघताय आणि उपमा पण कसा झालाय ते नक्की मला सांगा बरं का.